Hi students. Now today we will do the workshop on page number 64, subject English, lesson number 2.4, an epitome of courage. पान क्रमांक 64 काढायचा. 2.4 2.4 हा जो पाठ आहे आपला, त्या पाठाचा वर्कशॉप इंग्लिश वर्कशॉप आपण आता सोडवणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. वर्कशॉप सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे आवाहन केलं होतं की तुम्ही 2 वेळा किंवा हा पाठ वाचून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच सोडवता येईल. अपेक्षा करतो की तुम्ही सगळ्यांनी हा पाठ वाचून ठेवलेला असेल. बघूया. क्वेश्चन नंबर 1, मॅच द फॉलोइंग. गॅलिलिओ एक ग्रुपमध्ये दिलं आहे. गॅलिलिओ पाठाच्या सुरुवातीलाच आलेलं आहे. पहा, द फर्स्ट सेंटेन्स ऑफ दिस लेसन, आफ्टर दॅट ब्रॅकेट्स. द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 years बिफोर हॉकिंग. गॅलिलिओ इज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. मग त्याची जोडी येईल, पेअर येईल बी. सेकंड, डॉक्टर स्टीफन हॉकिंग, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. दुसऱ्याची जोडी येईल सी. थर्ड वन, ब्लॅक होल्स. ब्लॅक होल्स याच्यावरती त्यांनी संशोधन केलं होतं, म्हणून बघा ए. द कन्सेप्ट विच हेल्प स्टीफन टू गेट हिज PhD. या विषयामध्ये त्यांनी त्यांची PhD प्राप्त केलेली होती. स्टीफन्स फेवरेट सब्जेक्ट्स. त्यांच्या बालपणाच्या वेळेचं जेव्हा वर्णन केलेलं आहे पाठाच्या सुरुवातीला, त्याच्यात आपल्याला दिलेलं आहे ही लाईक्स म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. सो चौथ्याची जोडी येईल ती बी, म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. आता तुम्ही ह्या खुणा करून घ्यायच्या किंवा सोडवल्या असल्या तर चेक करायचा. एक्झरसाइज ज्यांनी सोडवली त्यांनी चेक करून घ्यायची, ज्यांनी सोडवली नाही त्यांनी ती या ठिकाणी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घ्यायची आहे, आणि मग तिचं पाठांतर पण करून ठेवायचं, लक्षात पण ठेवायचं. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. से क्वेश्चन नंबर 2, complete the following web chart containing the qualities of डॉक्टर स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग यांचे जे गुण होते त्या गुणांच्या संदर्भातला या ठिकाणी एक चार्ट तयार करायला सांगितला आहे. तर तो चार्ट आपण या ठिकाणी सोडू. पहा, संपूर्ण पाठातून आपल्याला हे सगळे त्यांचे गुण कोणकोणते होते ते दिल लक्षात येतात. ते बघूया. मध्यभागीला क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. फर्स्ट वन इज courageous, then humble, नम्र, then great author, महान लेखक होते. नंतर आपल्याला अनडाउंटेड, म्हणजे दुर्दैवाने खचून न जाणारे असे. फर्म असे होते. सिंपल, डाऊन टू अर्थ मॅन, साधे. आणि इथे 2 गुण दिलेले आहेत. ही वॉज सिंपल अँड ऑल्सो डाऊन टू अर्थ मॅन ऑल्सो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 2 गुण तिचे आपल्याला लक्षात येतील. ऑप्टिमिस्टिक, थिंकिंग पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार करणारे. देन इंटेलिजंट, आणि अत्यंत बुद्धिमान. असे हे सगळे गुण डॉक्टर हॉकिन्सचे या ठिकाणी होते. त्याचा असा वेब चार्ट आपण तयार करून घ्यायचा आहे. लेट्स सी द थर्ड क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू द ऑकरन्स इन द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनक्रम जो आहे, तो ज्या जीवनक्रमाच्या नुसार आपल्याला ही दिलेली वाक्य त्या क्रमानुसार लावायची आहे. ते लावत असताना खाली या प्रश्नाच्या खाली आपल्याला 1 ते 8 अंक दिले आहे. त्या अंकांच्या पुढे फक्त कोणतं वाक्य हे पहिलं येईल तेवढं ABCD वगैरे आपल्याला त्या नंबराच्या ठिकाणी लिहायचं आहे, नंबरच्या पुढे लिहायचं आहे. हा प्रश्न सोडवताना सगळ्यात पहिले सर्व वाक्य वाचून घ्यायची आणि मग नंतर त्यांचा क्रम लावायचा. आधी जर आपण घाई केली, वाक्य वाचतच क्रम लावत गेलो तर कदाचित आपला क्रम चुकू शकतो. मग आपण सगळी वाक्य आधी वाचून घेऊ.
At the age of 17, Stephen noticed that he fell down a couple of times for no reason. वयाच्या 17व्या वर्षी काही कारण नसताना पडण्याचं त्यांना लक्षात आलेलं होतं. म्हणजे हे नंतरच्या घडामोडी लक्षात येत आहे. ही बिकेम अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. हे पण त्यांना सगळी डॉक्टरेट्स वगैरे मिळाल्यानंतर हे मिळालेले सन्मान आणि ते सभासद झाले होते ते आहे. हे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातले उदाहरण असू शकतं. He believes that in the next millennium, science will discover the core secret of the universe. हे त्यांच्या जीवनाच्या एक अंतिम टप्प्यातलं उदाहरण. त्यांचे विचार हे त्यावेळेस ते व्यक्त करत होते त्यावेळेस दिसतं. Stephen was born on 8 January 1942 and then grew up like an average child and a normal teenager. त्यांचा जन्म या ठिकाणी जन्म सांगितला. याचा अर्थ हे वाक्य पहिलं असू शकतं, पण आपण पुढची वाक्य आधी वाचून घेऊ. The disease worked its way into Stephen's body and left him disabled. तो आजार त्यांच्या शरीरावरती काम करत होता आणि त्यांना तो दुबळ म्हणजे ते अपंग होत चाललेले होते. Stephen decided to continue his doctoral research work with renewed vigor. हे त्या आजार आल्यानंतर सुद्धा न थांबून जाता आपलं काम पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जेव्हा ठरवलं तेव्हाचं आहे. Stephen was diagnosed with a rare disease ALS or LOU. त्यांचा हे आजार लक्षात आला, डायग्नोज झाला त्यावेळेसचा आहे. Though confined to a wheelchair, he worked on computer and expressed his thoughts. खुर्चीला खेळले असले तरी सुद्धा त्यांचं काम मात्र त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून सुरू होतं. ठीक आहे, आता बघूया आपण याचा क्रम. तर आपण त्यांचा जन्माचा उल्लेख केला होता तो बघूया. मीन्स डी सेंटेन्स हे सगळ्यात पहिलं वाक्य आहे, म्हणून पहिल्या अंकाच्या पुढे लिहायचा डी. देन ए सेंटेन्स बघा, की जेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं की आपण काही कारण नसताना पडतोय, मग त्यांना लक्षात यायला लागलं. तेव्हा तोपर्यंत त्यांना निदान त्याचं झालेलं नव्हतं, म्हणून निदान हे त्याच्यानंतर येईल. म्हणून सेकंड सेंटेन्स सेकंड वाक्य येईल ए ॲट द एज ऑफ 17 ते वाक्य. त्यानंतर पुढचं वाक्य बघूया आपण. असं पडायला लागल्यानंतर त्यांची डॉक्टरांकडे थोडी तपासणी झाली आणि डॉक्टरांनी जे काही आजार त्यांना सांगितला तो आजार होता पहा, तो दिला आहे जी या सेंटेन्समध्ये. स्टीफन वॉज डायग्नोज्ड विथ द रेअर डिसीज ALS और LOU. म्हणजे 3 नंबरच्या पुढे लिहायचं जी. त्यानंतर काय झालं, आजार लक्षात आला, मग थांबून जायचं का तर नाही, आपलं रिसर्च चालू ठेवायचं. म्हणजे स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च, म्हणजेच सेंटेन्स एफ. त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं सुरू केलं आणि त्याच्यानंतर काय झालं पहा, द डिसीज वर्क. त्याच्यानंतरही ते आजाराने त्यांचं पोखरणं त्यांना सुरू ठेवलं आणि ते अधिक अपंग झाले. म्हणजे ई सेंटेन्स, द डिसीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. त्यानंतर सुद्धा बघा, बरंच आजारी पडल्यानंतर ते व्हीलचेअरला खेळले गेले आणि त्याच्यातूनच त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. म्हणजे हे वाक्याला एच. दो कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर ही वर्क ऑन कॉम्प्युटर. नेक्स्ट सेंटेन्स त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात. म्हणजे आता या ठिकाणी 5 नंबरला आपलं येईल वाक्य ई आणि 6 नंबरला वाक्य येईल ते एच. 7 नंबरचं वाक्य बघूया आपण आता काय येऊ शकतं ते. ही बिकेम अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी. रॉयल सोसायटीचे ते मेंबर झालेत. आणि शेवटचं वाक्य येईल ते सी. 8 नंबरला द्यायचं सी सेंटेन्स. अशा प्रकारे आपला क्रम जो येईल तो बघा, तो आहे डी ए जी एफ ई एच बी अँड लास्ट सी.
This is the answer of the third question. Now we go to the next question. Question number 4. होमोग्राफ्स. होमोग्राफ्स म्हणजे काय ते जरा एकदा आधी लक्षात घेऊ. होमोग्राफ्स म्हणजे स्पेलिंग सारखा उच्चार सारखा, पण वाक्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भाने त्याचे उपयोग वेगवेगळे, म्हणजे त्याचे दोन अर्थ निघतील. वाक्याचा संदर्भ काय यानुसार त्या शब्दाचा अर्थ बदलतो. असे जे शब्द असतात त्याला म्हटलं आहे होमोग्राफ्स. म्हणजे स्पेलिंग सेम आणि त्याचा उच्चार पण सेम, बदल काहीच नाही, पण वाक्यात कुठे आलेला आहे, कोणत्या वाक्यात कसा वापर झालेला आहे याच्यानुसार त्याचे अर्थ बदलतात. असे काही शब्द या ठिकाणी आपण दिले, त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. बघूया प्रश्न आपण. होमोग्राफ्स, पेअर ऑफ वर्ड्स दॅट आर स्पेल्ड अँड प्रोनाऊन्स्ड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग्स इन डिफरंट कंटेंट्स. त्याची व्याख्या दिली या ठिकाणी. वेगवेगळ्या कंटेक्स्टमध्ये त्याची मिनिंगसुद्धा वेगवेगळी असते. एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. वॉच. वॉच मीन्स ऑब्झर्व, निरीक्षण करणे. अँड वॉच डिवाइस दॅट शोज टाईम. वॉच म्हणजे आपल्या हातावरचं घड्याळ, आहे की नाही. अशा पद्धतीने दोघेही स्पेलिंग सेम आहे, उच्चार सेम आहे, पण दोघांचा वापर वेगवेगळा होऊ शकतो. त्यानुसार बघूया पहिलं सेंटेन्स. कपल. कपल याचे दोन अर्थ. कपल म्हणजे जोडी आणि कपल म्हणजे मॅरिड कपल, असा त्याचा अर्थ होतो. कपल ऑफ म्हणजे मला दोन गोष्टी पाहिजेत. कपल ऑफ थिंग्स, काही दोन प्रकारच्या वस्तू मला हव्या, तर मग मी त्या पद्धतीने कपल मानणार. आणि आपण म्हणूया किंवा न्यूली मॅरिड कपल, नवीनच लग्न झालेलं जोडपं. तर एक अर्थ आहे कपलचा जोडपं आणि एक अर्थ आहे तो दोन किंवा जोडी असा. म्हणून मग त्याचा उपयोग बघू वाक्यात. अ कपल ऑफ गर्ल्स वेअर प्लेइंग. काही जोड्या मुलींच्या खेळत होत्या. आणि दुसरं न्यूली मॅरिड कपल, असं कपलचा दुसरा अर्थ. सेकंड सेंटेन्स, बी सेंटेन्स. माइंड. माइंड म्हणजे काय, तर एक आहे मन आणि दुसरं आहे ते आपण राग व्यक्त करतो ना, एखादा राग येतो त्यावेळेस आपण तेव्हा म्हणतो डोंट माइंड, मनाला लावू नको यूज. आणि एक माइंड आहे ते म्हणजे बुद्धी त्याची चालते ती. तर बघूया दोघं शब्दांचा वाक्यात उपयोग. हिज माइंड इज फुल ऑफ आयडियाज. तर त्याचं डोकं हे कल्पनांनी भरलेलं असतं. आणि सेकंड सेंटेन्स, माइंड. डोंट माइंड, नेवर माइंड, असं आपण म्हणतो. त्यानुसार हा माइंडचा दुसरा उपयोग. स्पेस, तिसरं वाक्य. स्पेस याचा एक अर्थ आहे ते म्हणजे जागा आणि दुसरा अर्थ आहे ते म्हणजे अंतराळ. तर जागा या अर्थाने आपण बघूया. गिव मी अ स्पेस, मला थोडी जागा द्या, किंवा मला थोडं मोकळेपण द्या, असाही त्याचा अर्थ होतो. आणि सेकंड सेंटेन्स इज रिगार्डिंग टू द स्पेस. सॅटेलाइट ट्रॅव्हल्स इन स्पेस. उपग्रह हे अंतराळात फिरत असतात, असं त्याचा स्पेसचा दुसरा अर्थ. डी सेंटेन्स. डी मध्ये दिले आपल्याला शब्द साऊंड. साऊंड याचे सुद्धा दोन अर्थ होतात. एक आहे आवाज आणि एखादी गोष्ट कशी वाटणे. साऊंड म्हणजे एखादी गोष्ट वाटणे, आपल्या मनाला वाटतं ना त्या पद्धतीने वाटणे, भावना. मग आपण बघूया आवाज याचा अर्थ घेऊन एक वाक्य. प्लीज रिड्यूस द साऊंड. आवाज कमी करा. आणि दुसरं बघूया. इट साऊंड्स वेल. हे जरा बरं वाटतंय. इट साऊंड्स वेल म्हणजे या ठिकाणी साऊंड्सचा अर्थ आहे बरं वाटणे. एकीकडे ते नाम म्हणून वापरलेलं पहिल्या वाक्यामध्ये आवाज म्हणून, आणि या ठिकाणी ते क्रियापद म्हणून सुद्धा याचा उपयोग झालेला पहा. नेक्स्ट वर्ड लेफ्ट. LEFT, लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावीकडे आणि दुसरं लेफ्ट म्हणजे लिव्हचा भूतकाळ, म्हणजे परत हे आलं क्रियापद. लिव्ह म्हणजे सोडणे, सोडून जाणे. लेफ्ट हा त्याचा भूतकाळ आला. म्हणून बघूया आपण डावीकडे याचा अर्थ टर्न लेफ्ट, डावीकडे वळा. आणि क्रियापद म्हणून वाक्य कसं होतं बघा ते बघा. तर लेफ्ट, दे लेफ्ट येस्टरडे.
ते कालच निघून गेलेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण समान उच्चार आणि समान स्पेलिंग असलेले शब्द पण त्याचे वेगवेगळे अर्थ लक्षात घेत त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यूज ऑफ द वर्ड्स और फ्रेजेस इन युअर ओन सेंटेन्सेस. क्रिक ऑफ फेट, पहिलं वाक्य बघा. क्वेश्चन नंबर 5 सोडतो आपण, पेज नंबर 66. क्रिक ऑफ फेट तर म्हणजे काय तर नशिबाचा घाला. क्रिक ऑफ फेट. ही लॉस्ट एव्हरीथिंग बिकॉज ऑफ द क्रिक ऑफ फेट. ही लॉस्ट एव्हरीथिंग बिकॉज ऑफ द क्रिक ऑफ फेट. कन्फाइंड, सेकंड सेंटेन्स. कन्फाइंड, कन्फाइंड जखडले जाणे, एकाच ठिकाणी बांधले गेले जाणे असं. स्टीफन जसा व्हीलचेअरमध्ये कन्फाईन झाला त्या पद्धतीने. शी इज कन्फाइंड टू बेड. ती अंथरुणाला खिळली अशा पद्धतीने. थर्ड सेंटेन्स सी. एक्झॅग्रेशन. एक्झॅग्रेशन बडाई करून सांगणे, मोठं करून सांगणे अशा पद्धतीने. ही टोल्ड द स्टोरी विथ एक्झॅग्रेशन. तो मोठी करून गोष्ट फारच फुलवून सांगत होता असं त्याचा अर्थ होईल. ॲन एपिटोम ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचा आदर्श असणे. धोनी इज ॲन एपिटोम ऑफ जेंटलनेस. धोनी इज ॲन एपिटोम ऑफ जेंटलनेस. आणि शेवटचं वाक्य मिलेनियम. मिलेनियम बघू. मिलेनियम म्हणजे 1001 वर्षाचा कालखंड. मिलियन ऑफ इयर्स विल टेक टू लिव्ह ऑन मून. म्हणजे चंद्रावर राहायला जायला कदाचित आणखीन पुढची 1000 वर्ष लागू शकतात. नाऊ क्वेश्चन नंबर 6 and 7 you have to do on as your home study. प्रश्न क्रमांक 6 आणि 7 हा तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे. आपण लँग्वेज स्टडीमधले काही प्रश्न आत्ता सोडून घेणार आहोत, ते पण बघूयात. पेज नंबर 66 लँग्वेज स्टडी. सगळ्यात खाली दिलं आहे पहा. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्स. या ठिकाणी वर्ड चेन तयार करायची आहे, पण ती करायची ॲडजेक्टिव्हची. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. पहिला दिला आहे क्रुएल. आता या ठिकाणी आपल्याला शेवटच्या शब्दाला पकडून वाक्य लिहायचं, शब्द लिहायचा आहे. पण तो शब्द लिहिताना आपल्याला ॲडजेक्टिव्ह असला पाहिजे तो शब्द, याची काळजी घ्यायची आहे. बघा क्रुएल. एल, एल वरून येऊ शकतो लॉंग, हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. LONG. लास्ट वर्डाला जी. जी वरून आपण एक ॲडजेक्टिव्ह घेऊ शकतो गुड. GOOD गुड हे एक ॲडजेक्टिव्ह झालं. GOOD. डी वरून परत एक नवीन ॲडजेक्टिव्ह डार्क. DARK डार्क. आणि के वरून लास्ट ॲडजेक्टिव्ह काइंड. KIND काइंड. या पद्धतीने आपल्याला ॲडजेक्टिव्हची चेन अशी यापुढे अजून वाढवता येईल. ती तुम्ही तुमच्या मनाने आणखीन 3-4 ॲडजेक्टिव्ह याला जोडायचे पुढे. बी क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन्स. नाउन्स आता आपल्याला नामाचं वर्ड चेन तयार करायचे. मेडिसिन. ई शेवटी आला आहे. एग. EGG एग. जी शेवटी आला. गर्ल. एल शेवटी आहे. लॉयन. एन शेवटी आहे. नेक. NECK नेक. पुढचा प्रश्न सी. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेनिंग ऑफ व्हर्ब्स. आता व्हर्ब्सची चेन तयार करायची आहे. ग्रो. ग्रो म्हणजे वाढणे, म्हणजे हे क्रियापद आहेत. आता सगळी क्रियापद आपल्याला लिहायची आहे. शेवटी शब्द डब्ल्यू. डब्ल्यूवरून येईल राईट. WRITE. शेवटी ई शब्द आला. मग पुन्हा एक क्रियापद EAT इट. टी शब्द आहे शेवटी TAKE टेक. शेवटी अर्न. EARN अर्न म्हणजे कमवणे. शेवट डी प्रश्न बघा. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ एनी.
आता ही तुम्ही स्वतः सोडवायची. ऑफ एनी म्हटलं आहे तुम्हाला मुक्त संचार आहे. शेवटचा शब्द पकडायचा आणि त्या शेवटच्या शब्दाला धरून एक नवीन शब्द पुढे लिहायचा. असं एक वर्ड चेन तुम्ही ही शेवटी डी प्रश्नाची तुम्ही स्वतः तयार करायची आहे. आज आपण एक 2 प्रश्न या ठिकाणी आपण आता ग्रामरच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण प्रश्न बघूया. पेज नंबर 67 वरती क्वेश्चन सेकंड आहे. त्यातला ए भाग, कन्वर्ट द फॉलोइंग टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस ऑफ द सेम मिनिंग. या प्रश्नाला सोडताना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जेव्हा आपण करतो एखादं सिंपल सेंटेन्स, त्यावेळेस त्या वाक्यामध्ये 2 गोष्टी बघायच्या. एक बघायचं ते म्हणजे त्या वाक्यामध्ये अ व्हेरी असं आलेलं आहे का, आणि दुसरं बघायचं की त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद काय आहे. या 2 गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस सोडता येईल. आपण उदाहरण म्हणून या 4 वाक्यापैकी पहिली 2 वाक्य आत्ता सोडणार आहोत आणि पुढची 2 वाक्य तुम्हाला सोडवायची आहे. बघा, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. इथे वाक्य लिहिलं मी, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. सिंपल सेंटेन्स. यामध्ये बघा या ठिकाणी अ व्हेरी आलेला आहे. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये अ व्हेरी येईल तेव्हा तेव्हा त्या वाक्याचं एक्सक्लेमेशन करत असताना आपल्याला शब्द वापरायचा आहे व्हॉट. अ व्हेरी जेव्हा येईल त्यावेळेस आपल्याला शब्द वापरायचा आहे व्हॉट. आणि मग नंतर व्हॉट अ हंबल, व्हेरी शब्द काढून टाकायचा. व्हेरी शब्द एक्सक्लेमेशन सेंटेन्समधून काढून टाकायचा. व्हॉट अ हंबल मॅन, क्रियापद जसं जसं त्याच्या पुढे घ्यायचं इज, मग जो करता आहे वाक्याचा तो शेवटी ठेवायचा डॉक्टर हॉकिंग झालं, आणि एक्सक्लेमेशन मार्क देऊन आपलं वाक्य पूर्ण होईल. पुन्हा एकदा उत्तर सांगतो पहा. व्हॉट अ हंबल मॅन इज डॉक्टर हॉकिंग. म्हणजे एक्सक्लेमेशनसाठीचं व्हॉट हे शब्द अ व्हेरी असलं तर, आणि नुसतं व्हेरी असेल तर हाऊ वापरायचं. ते दुसऱ्या वाक्यात आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर वाक्यात त्याच्या संदर्भात दिलेलं विशेषण जे असेल ते विशेषण घ्यायचं. क्रियापद ज्या काळाचं आहे त्याच काळाचं क्रियापद घ्यायचं आणि त्याच्यानंतर करता हा त्या ठिकाणी शेवटी ठेवायचा. दुसरं वाक्य, ही वॉज व्हेरी क्लमझी. इथे पहा, ही वॉज व्हेरी क्लमझी. इथे फक्त व्हेरी आलेला आहे. इथे फक्त व्हेरी आलं आहे. मग जेव्हा जेव्हा नुसतं अ व्हेरी येईल त्यावेळेस वाक्यात वापरायचं हाऊ. हाऊ क्लमझी, हाऊ क्लमझी वॉज ही, एक्सक्लेमेशन मार्क. हाऊ क्लमझी वॉज ही. या पद्धतीने तुम्हाला पुढची 2 वाक्य सोडवायची आहेत. बी क्वेश्चन, कन्वर्ट द फॉलोइंग टू इंटरोगेटिव्ह फॉर्म. क्वेश्चन फॉर्म असं त्याला म्हटलेलं आहे. पुढे पहा ब्रॅकेटमध्ये दिलं आहे. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय आहे ते आधी शोधायचं. ते आपल्याला शोधता आलं की आपल्याला हा प्रश्न 50% जमला. आणि मग नंतर ते सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला आणायचं आणि बाकी राहिलेल्या वाक्याची मांडणी ही पूर्ण करायची. म्हणजे आपल्याला मग क्वेश्चन फॉर्म त्याचा पूर्ण होतो. त्याला म्हणतो आपण इंटरोगेटिव्ह. त्यातली 2 उदाहरणं मी सोडून देणार, 2 तुम्हाला नंतर घरी सोडवायची आहेत. बघा, पहिलं, द प्रोग्नोसिस वॉज बॅड. बघा, द प्रोग्नोसिस वॉज बॅड. यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे वॉज. मग त्याला पुढे घेतलं, वॉज द प्रोग्नोसिस बॅड क्वेश्चन मॅप झालं. इथे इंट्रोगेटिव्ह या वाक्यात झालं. तसंच दुसरं वाक्य पण बघू आपण. दुसरं वाक्य दिलं आहे, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. या वाक्यात सुद्धा बघा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही पुढेच. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल वगैरे काहीच दिसत नाही. पण हे वाक्य भूतकाळाचं आहे यावरून कळतं. हे डिसाइडेड म्हणजे एक मूळ क्रियापदाला ईडी प्रत्यय लागला, याचा अर्थ हे एक भूतकाळी वाक्य आहे. मग इथे भूतकाळी रूप टू डूचं वापरायचं. मग ते डीड
स्टीफन डिसाइड, इथे ईडी लावायचा नाही मग नंतर उत्तराच्या वेळेस, कारण की हा भूतकाळ रूप त्याचं आपण डीड मध्ये घेतलेलं आहे आणि प्रश्न तयार करताना डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च क्वेश्चन मार्क कम्प्लीट. अशा पद्धतीने आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा सोडता येतील. राहिलेले 2 वाक्य जे आहेत आपण घरी सोडवायचे आहेत. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.